नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे आणि आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे। खूप मोठा गॅप घेतला होता मध्ये मी आणि आता ब्रेक झाल्यानंतर पुन्हा व्हिडिओज करायला सुरुवात करते आहे, कारण तुमचं मिळणारं प्रेम। इतक्या जणांनी मला विचारलं की नवीन व्हिडिओज कधी येणार आहेत आणि तुम्ही आता बऱ्या आहात का, ठीक आहात का। तर अर्थातच मागचा व्हिडिओ पण तुम्ही बघितला असेलच। आता रेग्युलर असेच व्हिडिओ सुरू ठेवणार आहे मी। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, मी स्टार प्रवाहाच्या एका कार्यक्रमाला गेले होते, गणेशोत्सव सोहळा, आणि तो कार्यक्रम लवकरच टेलिकास्ट होईल। पण त्यासाठी मी कशी रेडी झाले होते, कुठली साडी निवडली किंवा काय। अर्थातच गणेशोत्सव सोहळा म्हटल्यानंतर ट्रेडिशनल लुक आला आणि मग या ट्रेडिशनल लुकमध्ये आपण काय बरं करूया। खरं तर आदल्या दिवशीपर्यंत माझी अजिबात तयारी नव्हती आणि अचानक मला असं झालं की अरे बापरे, उद्याच हा प्रोग्राम आहे, कारण इतकं हेवी शूटिंग चालू होतं, त्याच्यात आम्हाला प्रिपरेशनला वेळच मिळत नव्हता। अर्थातच मी शूट पण करू शकत नव्हते यूट्यूबसाठी, तुम्हाला माहितीच आहे। तर अशा वेळेला बिलकुल डोक्यात नव्हतं आणि मग मी ती तयारी कशी केली, काय केली, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। कुठली साडी नेसली, त्यानंतर मेकअप कसा केला, मेकअपमध्ये यावेळेला मी काय नवीन केलं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार। आणि हे सगळं जर बघायचं असेल तर हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा। आणि आता जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण मेंटल हेल्थ, वेलबिंग, लाईफस्टाईल, ब्युटी आणि मेकअप या संदर्भातले व्हिडिओज मी या चॅनलवर घेऊन येत असते। आपली एक ब्युटिफुल फॅमिली आहे, तेव्हा या ब्युटिफुल फॅमिलीचा जर तुम्हाला हिस्सा व्हायचा असेल तर सबस्क्राईबचं बटनही प्रेस करा आणि बेल आयकनचं बटनही प्रेस करा, म्हणजे एक्झॅक्टली कुठल्या वेळेला मी माझे व्हिडिओ अपलोड करते हे सुद्धा तुम्हाला कळेल। आजचा माझा जो लुक आहे त्याची आयडिया अशी आहे की माझा मेकअप खूप काळ टिकावा, तो खूप नॅचरल आणि खूप ग्लोई दिसावा। तर त्यासाठी मी छानपैकी स्किन प्रेप करून घेतलेली आहे, मॉइश्चरायझर लावलं, सनब्लॉक लावलं आणि आता मी हे सिरम लावते आहे। या व्हिडिओमध्ये मेकअप करत असताना मी कुठले कुठले प्रोडक्ट्स वापरते आहे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देणार आहे। मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की फाउंडेशन करण्याआधी तुम्हाला करेक्टर वापरायचं असतं, जर का तुमच्या स्किनवर काही डार्क स्पॉट्स असतील किंवा मग स्किन टोन अनइव्हन असेल तर। बाय गॉड ग्रेस माझी स्किन खूप इव्हन आहे, फार डार्क स्पॉट्स वगैरे नाहीत, त्यामुळे मी डिरेक्टली फाउंडेशन आणि त्यामध्ये स्ट्रोब थोडंसं मिक्स केलेलं आहे आणि मी ते लावते आहे। आता मी हे स्ट्रोब का मिक्स करते आहे, कारण चेहऱ्यावर चकाकी यावी। मी खरं सांगायला गेलं तर कन्सिलरसुद्धा यानंतर करणार नाही आहे, कारण खूप हलका, खूप लाईट असा बेस मला करायचा आहे आणि तो फार काळ टिकावा। यासाठी मला हाय कव्हरेजवालं फाउंडेशन वापरायचंच नाही आहे। मुळात स्किन जर आपली बरी असेल तर आपण या गोष्टी ट्राय करू शकतो, पण स्किन टोन जर अनइव्हन असेल किंवा मग डार्क स्पॉट्स असतील तर मात्र करेक्टर, कन्सिलर हे वापरणं गरजेचंच असतं। आता मी कॉन्टरिंग करून घेते आहे। माझा जो चेहरा आहे त्यासाठी मी माझा नोज आणि त्यानंतर माझ्या गालाला कशा पद्धतीचं कॉन्टरिंग करते तुम्हाला लक्षात येत असेल। ज्यांचा कोणाचा माझ्यासारखा फेस कट असेल त्यांनी अशा पद्धतीचं कॉन्टरिंग केलं तर चेहरा छानपैकी उभा आणि छान दिसू शकतो। पूर्ण गोलही चेहरा नाही आहे माझा आणि पूर्ण लांब असा लंबोळा जो चेहरा असतो तसाही नाही आहे माझा, त्यामुळे अशा पद्धतीचं कॉन्टरिंग करायचं असतं। तर कुठल्या चेहऱ्याच्या शेपसाठी कुठलं कॉन्टरिंग करायला हवं यासाठी एक वेगळा व्हिडिओ नक्की बनवण्यात येईल। तर मी आता हे कॉन्टरिंग करून घेतलं आणि यानंतर हा बेस झालेला आहे, कॉन्टरिंग झालेलं आहे आणि मी चक्क याच्यावर एक फिक्सर मारून टाकलं। फिक्सर का मारलं, कारण त्यामुळे स्किन खूप नरिश्ड दिसते, हायड्रेटेड होते आणि मी जे तुम्हाला सांगत होते की खूप काळ मेकअप टिकला पाहिजे, ही माझी आजची रिक्वायरमेंट आहे आणि त्यासाठी मी हे फिक्सर जे आहे ते बेस झाल्यानंतर वापरलं। जनरली आपण फिक्सर पूर्ण मेकअप झाल्यानंतर वापरतो, पण ही माझी ट्रिक आहे की ज्यामुळे अजिबात चेहऱ्यावर क्रॅक येणार नाही कुठे आणि खूप काळ 7 ते 8 तास हा मेकअप खूप छान पद्धतीनं बसेल। त्यानंतर मी लूज पावडर लावून घेतली आणि आता मी शॅडो करायला घेते आहे। त्याआधी मी आयब्रोज करून घेतले होते
आता शॅडो करत असताना मला खूप बटबटीत नको आहे, खूप बोल्ड असा लुक नको आहे, कारण ट्रेडिशनल लुक हवा आहे. पण तरीसुद्धा म्हणाले मी तुम्हाला तसं की नॅचरल लुकसुद्धा तो दिसायला हवा. त्यामुळे साडीचा जो कलर आहे साधारण पिस्ता ग्रीन कलर असा साडीचा कलर आहे, तशा पद्धतीनं कॉम्प्लिमेंट करेल अशी मी शॅडो चूज केलेली आहे. आणि हलकीशी त्याला एक चमक असेल अशा पद्धतीची शॅडो मी निवडली आहे. सॉकेट जे आहे ते ब्राऊन कलरचे करते आहे, त्यामुळे आय लीड प्रॉपर हायलाईट होतात आणि डोळे कॉम्प्लिमेंट करायला लागतात. त्यानंतर ऑफकोर्स मी लायनर लावून घेते आहे. लायनर यावेळेला असं खूप थिक लायनर नको आहे, मला थिन लायनर हवं आहे. आणि त्यानंतर मी आज ठरवलेलं आहे की मी लॅश लावणार आहे. लॅश लावणं खरं तर खूप कठीण असतं शिकेपर्यंत, पण तुम्ही एकदा शिकलात की ते खूप छान असतं. त्यानंतर तुमचे डोळे खूप मस्त दिसतात, त्यामुळे तुम्ही वापरू शकता. आणि त्यानंतर मी आता स्टुडिओ फिक्स लावलेलं आहे मॅकचं. कुठले कुठले प्रोडक्ट्स आहेत अर्थातच मी तुम्हाला म्हणाले तसं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिसतील. लॅश लावल्यामुळे इतका सुंदर चेहरा दिसतो. माझ्या मुळातच लॅश चांगल्या असल्या तरीसुद्धा एक खूप छान पद्धतीनं आकार येतो आणि म्हणून मी लॅशेस वापरते. आणि आता मी पावडर कॉन्टरिंग करून घेते आहे. ब्राऊन कलरचा आहे, खूप डार्क ब्राऊन नाही आहे. मुळात तुमच्या चेहऱ्याला तुम्ही कॉन्टरिंग कसं करायचं, हायलायटर कुठे वापरायचं, ब्लश कुठे करायचं, हा अतिशय महत्त्वाचा भाग असतो. खूप जण कन्फ्यूज होतात की ब्लश कुठे करू आणि कॉन्टरिंग कुठे करू आणि हायलाईट कुठे करू. तर खरं सांगू का, हे टेक्निक आहे, हे तुम्ही शिकून घेणं गरजेचं आहे. तुमचा चेहरा तुम्हाला कळणं गरजेचं आहे आणि त्यासाठी सुद्धा मी नक्की व्हिडिओ बनवणार आहे, प्रॉमिस. कारण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही सगळ्यांना यायला हवी. मी मगाशी तुम्हाला दाखवलं ते प्रोडक्ट थोडंसं चेहऱ्याला लावून घेतलं, ज्याच्यामुळे चकाकी आली. आणि आता पुन्हा एकदा फिक्सर लावून घेते आहे, म्हणजे चेहऱ्यावरचा जो काही बेस आहे, जे मी आता लास्ट माझा टचअप होता तो मस्तपैकी बसून जाणार आहे. आणि त्यानंतर मी लिप लायनरनी छानपैकी माझे लिप लाईन करून घेतलेले आहे, त्याला छान शेप दिलेला आहे. आणि आता मस्त अशी लिपस्टिक लावून माझा मेकअप रेडी झालेला आहे. आणि हा आहे अंबाडा, जो की घरच्या घरी मी केलेला आहे, माझ्याच केसांचा बनवलेला आहे. आणि तगरीची फुलं मला मिळाली होती, त्याचा गजरा लावलेला आहे. त्यानंतर माझं हे पिल्लू मला कायम बाहेर जाताना मदत करतं, मला कॉम्प्लिमेंट देत असतं की मम्मा तू खूप छान दिसते आहेस. आणि माझी साडी नीट करण्यासाठी त्याचा जो काही हट्ट होता आणि म्हणून मी त्याला साडी नीट करायला दिली. त्याला थोड्या थोड्या गोष्टी अशा करायला दिल्या की त्याला खूप छान वाटतं, त्याचं काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे असं त्याला वाटत असतं. आणि म्हणून मी कबीरला प्रत्येक वेळेला माझ्या कुठल्याही गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करून घेत असते. बऱ्याचदा मेकअपमधल्या छोट्या छोट्या गोष्टी करणं, ब्लो ड्राय करणं, यासाठीही तो हेल्प करतो. पिल्लू, हे चांगलं दिसतंय? हो. हे चांगलं दिसतंय का हे चांगलं दिसतंय? फर्स्ट वाला चांगला दिसत होतं. कबीरला खरं तर वेगळी ज्वेलरी आवडली होती, पण ही ग्रीन कलरची जी ज्वेलरी आहे ती जास्त मला योग्य वाटली या लुकसाठी आणि म्हणून मी ही घातली. त्याच्यासमोर मी ॲक्च्युली चेंज केली नाही, कारमध्ये बसून मी चेंज केली होती. आणि असा होता माझा फायनल लुक. बाय तर कर मम्मा. काय करणार होतं माझं बा? गवज सोना, गवज सोना करते. आय लव्ह यू. धमाल करणार तू? थँक्यू माय शोना. वेलकम. मी प्रोग्रामला दुपारी गेले होते आणि आता रात्रीचे 12 वाजतात. तुम्ही बघत असाल मेकअप जसाच्या तसा आहे, फक्त लिपस्टिक फेड झाली आहे, ते सुद्धा मी आता जेवले म्हणून. अदरवाईज मेकअप अगदी जसाच्या तसा राहिलेला आहे. काजळ पण फार उतरलं नाही आहे आणि पूर्ण बेसही तसाच आहे, शिवाय हेअर पण अगदी तसेच आहेत. तर मी तुम्हाला म्हणाले तसं की हा मेकअप हा खूप खूप तास टिकतो जर का तुम्ही या प्रोसेसनं मेकअप केला तर.
तर अशा पद्धतीनं मी रेडी झाले होते. पूर्ण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आय होप तुम्हाला थोड्याफार आयडिया मिळाल्या असतील, कारण आता गणपती येतात, पुढेही काही फेस्टिवल्स आहेत, त्यासाठी आपल्याला ट्रेडिशनल लुक हवाच असतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हे फंक्शन जेव्हा स्टार प्रवाहावर टेलिकास्ट होईल तिथे तुम्ही माझा लुक बघाल, तिथेही तुम्हाला आवडलं तरीही मला इकडे येऊन नक्की सांगा की तुम्हाला हा लुक कसा वाटला ते. जे कोणी आता नवीन असतील, माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असतील, त्यांना मी रिक्वेस्ट करेन की माझं चॅनल सबस्क्राईब करा, कारण अशाच पद्धतीचे व्हिडिओ मी घेऊन येत असते. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.